सर्वांचं मी मनापासून टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर न्यायालय भरती पाहण्यापेक्षा जे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 या संदर्भात व्हिडिओमध्ये डिटेल माहिती पाहणार आहोत. ॲक्च्युली यावर प्रश्न 101% कुठल्या ना कुठल्या परीक्षेत असतो. आता महत्त्वाच्या डायरेक्ट आपण पॉईंटला धरून कव्हर करू, कारण बरेच पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. ओके, तर महत्त्वाच्या खात्यांची तरतूद कोटी रुपयामध्ये. आता हा परीक्षेत TCSच्या ज्या पॅटर्न आहे त्याच्यामध्ये विचारलेले की या विभागासाठी किती रुपयाची आर्थिक तरतूद या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, असा प्रश्न आलेला आहे. ढोबळमानानं लक्षात ठेवा, आकडे पाठ करायची गरज नाही, तुम्ही पर्याय पाहून ते उत्तर निवडू शकता. म्हणजे तसं येत आहे बघा. वाहतूक सर्वाधिक आहे 5,98,520, संरक्षण 5,94,585. ही दोन लक्षात राहिले की ह्या दोन जी डिपार्टमेंट आहे त्याला जर 5 लाख कोटीपेक्षा अधिक तरतूद केलेली असेल तर आर्थिक म्हणजे अर्थात बाकीच्या इतरांना तर नाही. त्यामुळे ते असं उत्तर निवडताना थोडं कॉमन सेन्स वापरा. सगळंच रट्टामार कार्यक्रम पॉसिबल नसतं स्पर्धा परीक्षेमध्ये. ग्रामीण विकासला 2,73,108 कोटी रुपयाची तरतूद, गृहव्यवहारला 2,55,000, कृषी व संलग्न उपक्रम जे आहे त्याला 1,62,771 कोटी, शिक्षणाला 1,39,000, ऊर्जाला 1,09,000. तुम्हाला ही PDF जी आहे ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्या टेलिग्रामवर तुम्हाला मिळेल. ओके, ऊर्जासाठी 1,09,000, आरोग्यासाठी 1,04,000. आता हा एक स्टार करा, कारण आत्तापर्यंत मागच्या एवढ्या 1947 पासून ते 2025पर्यंत जेवढे अर्थसंकल्प झाले त्या अर्थसंकल्पामध्ये कधीही 1,00,000 कोटी रुपयापर्यंतची तरतूद आरोग्यावर केलेली नाही. आणि एक लक्षात घ्या, शिक्षण, आरोग्य ह्या दोन गोष्टीवर जर तुम्ही जास्त फोकस करत असाल तर ती लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते, शॉर्ट टर्म नाही. बरोबर, तर त्यामुळे हा मुद्दा एक लक्षात ठेवा. 1,04,599 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यानंतर शहरी विकासासाठी 85,000 कोटी रुपये, माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार 74,560 कोटी, वाणिज्य उद्योग 70,296 कोटी. ओके, सामाजिक कल्याणासाठी 62,362 कोटी, ढोबळमानानं 62,000 कोटी, असं लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय पाहून बघता येईल तुम्हाला. वैज्ञानिक विभाग 55,756 कोटी रुपये, ईशान्य भारत विकासासाठी 6,812 कोटी रुपये. ईशान्य भारताकडे जे 7 सिस्टर आहेत त्या राज्यासाठी सर्वात मोठ्या घोषणा जे आहेत, लघु सूक्ष्म उद्योगासाठी 10,000 कोटींची SME ग्रोथ फंड जाहीर केलेला आहे. सेमीकंडक्टर उद्योगासाठी 40,000 कोटींची तरतूद, कंटेनर उत्पादनासाठी 10,000 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. भारताला औषध निर्मिती केंद्र बनवणार. त्यानंतर अपघात विमा रक्कम जे आहे ते करमुक्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचं एक केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, मुंबईत कंटेंट क्रिएटर लॅब देखील उभारण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे आता मी व्हिडिओ बनवतो आहे, हा मी एक कंटेंट क्रिएटर झालो. अर्थात ह्या कंटेंट क्रिएटरमधून जे आहे ना इकॉनॉमी बूस्ट व्हावं यासाठी हे जे आहे ते पर्याय चालू आहेत. कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, तर यापूर्वी परीक्षेत प्रश्न आले की दिलेल्या पर्यायापैकी कोणती वस्तू अर्थसंकल्पाच्या म्हणण्यानुसार स्वस्त होणार आहे किंवा महाग होणार आहे. लिथियम आयन बॅटरी स्वस्त होणार आहे, EVM लिथियम बॅटरी, फ्रोझन मासे, CNG, अपघात विमा, LCD LED, क्रीडा उत्पादने स्वस्त होणार आहेत. त्यानंतर चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. कर्करोगावरील औषधे हे तर अगोदरही अंदाज होताच. मधुमेहाची औषधे, मोबाईल फोन, परदेशातील शिक्षण, बायोगॅस, हे सगळं जे आहेत, बूट, सागरी खाद्यपदार्थ, मायक्रोवेव्ह ओव्हन, ह्या ज्या वस्तू आहेत त्या स्वस्त होणार आहेत. त्यानंतर स्वस्त होणाऱ्यामध्ये सोलार पॅनल, वैयक्तिक वापराच्या आयात केलेल्या वस्तू, परदेशातील प्रवास आणि परदेशात पैसे पाठवणे, शिक्षण आणि उपचार, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काय होणार आहेत, स्वस्त होणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि महागणाऱ्या गोष्टीमध्ये काय काय आहे, तर PVC फ्लेक्स सीट्स, भंगार, परदेशी परफ्यूम, खनिज, ट्रेडिंग, महागडी घड्याळे, त्यानंतर परदेशी मद्य. आता हे ट्रेडिंग जे आहे ना, शॉर्ट टर्म, लाँग टर्म गेन, STT शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉल पुटसाठी म्हणजे ते काय म्हणतात त्याला, चार्जेस वाढवल्यामुळं मार्केट एका दिवसात पडलं होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ट्रेडिंग महाग झालेलं आहे. परदेशी मद्य, तंबाखूजन्य उत्पादने, कॉफी, वेडिंग मशीन महाग झालेलं आहे. खते, परदेशी दूरचित्रवाणी संच, कॅमेरे, ध्वनी मुद्रण प्रणाली, हे सगळे काय झालेलं आहे, महाग झालेले आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच अर्थसंकल्पामध्ये एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे काय, अर्थसंकल्पात 3 कर्तव्य नमूद केलेले आहेत. त्या तिन्ही कर्तव्याला ढोबळमानानं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पहिलं कर्तव्य म्हणजे काय, पहिलं कर्तव्य म्हणजे स्पर्धात्मकता वाढवून आणि जागतिक अस्थिरतेला तोंड देण्यासाठी लवचिकता निर्माण करून आर्थिक वाढीला गती देणे आणि ती टिकवून ठेवणे, अशा प्रकारचं
जे आहे ते पहिलं कर्तव्य आहे. दुसरे कर्तव्य म्हणजे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे, त्यांची क्षमता वाढवणे आणि भारताच्या समृद्धीच्या मार्गावर त्यांना सक्षम भागीदार बनवणे. तिसरे कर्तव्य म्हणजे सबका साथ सबका विकास सुनिश्चित करणे. याचा अर्थ असा की प्रत्येक कुटुंब, समुदाय आणि प्रदेशाला संसाधने आणि सुविधा आणि अर्थपूर्ण सहभागासाठी संधी उपलब्ध होतील याची खात्री करणे. पहिल्या कर्तव्यामध्ये 6 मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. त्याचा आपण पाहूया 6 मुद्दे कोणते आहेत. धोरणात्मक आणि प्रगत क्षेत्रामध्ये उत्पादनाचे प्रमाण वाढवणे. ओके. जुन्या औद्योगिक क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे. 200 जुन्या औद्योगिक क्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्याची यामध्ये कर्तव्यामध्ये दुसरा मुद्दा आहे. पहिल्या कर्तव्यातील दुसरा मुद्दा आहे. चॅम्पियन MSME तयार करणे, सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा देणे हा तिसरा मुद्दा असून वर्ग 2 आणि वर्ग 3 शहरात कॉर्पोरेट मित्र समूह तयार करणे या अंतर्गत येतं. पायाभूत सुविधांना चालना देणे. तर पूर्वेकडील डंकुनी ते पश्चिमेकडील सुरत असा समर्पित फ्रेट कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. पुढे दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा आणि स्थिरता CCUS तंत्रज्ञानासाठी 5 वर्षात 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर 6वा मुद्दा शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास. आता हे मी कॉरिडॉरच्याबद्दल सांगतोय. कॉरिडॉरबद्दल आहे. मुंबई पुणे हैदराबाद बंगळुरू, हैदराबाद चेन्नई बेंगळुरू आणि दिल्ली वाराणसी सिलिगुडी असे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर ग्रोथ कनेक्टर्स करायचे आहे आणि त्यासाठी आर्थिक तरतूद देखील केलेली आहे. ओके. नगरपालिका रोखे. मोठ्या शहरात नगरपालिका रोख्यांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देणे. पहिल्या कर्तव्यामध्ये जे 6 उपमुद्दे आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. रीड लेस बट रिवाइज मोड ह्याची प्रिंट काढा. तुम्ही परीक्षेच्या पूर्वी नेहमी वाचून जा. आणि जर ह्या प्रिंटमध्ये काय करा, तुम्हाला जर समजा माझ्याकडून काही कमी असेल तर तुम्ही तिथं स्पेसमध्ये तिथं जागा लिहून ठेवा किंवा 1-2 कागदामध्ये ॲड करा, म्हणजे तुम्हाला मदत होईल. दुसरा मुद्दा मी PYMची MCQ देखील करणार आहे. MCQला थोडा वेळ लागेल कारण व्यवस्थित करायचा विचार आहे. ओके. सेवा क्षेत्राला लक्ष केंद्रित करणाऱ्या उपायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षण ते रोजगार आणि उद्योजकता ही स्थायी समिती स्थापन करणे. बघा दुसऱ्या कर्तव्यामध्ये काय, शिक्षण ते रोजगार आणि उद्योजकता ही स्थायी समिती स्थापन करणे हा आहे. त्यानंतर विकसित भारतासाठी व्यावसायिकांची निर्मिती, 1 लाख अलाइड हेल्थ प्रोफेशनल निर्माण करणे. बघा आरोग्याशी निगडीत आरोग्य विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. 3 नवीन आयुर्वेद संस्था स्थापन करणे. ओके. किती आयुर्वेद संस्था? 3. पशुसंवर्धन, खाजगी क्षेत्रात पशुवैद्यकीय पॅरावेट महाविद्यालय स्थापन करणे. ओके. ऑरेंज इकॉनॉमी, मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी शाळा मुंबईला करण्यात येणार आहे. त्याच्यावर 101% प्रश्न येणार. 101%. ओके. लिहून घ्या. महाविद्यालयात कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन करण्यासाठी सहाय्य करणार. त्यानंतर 5वा मुद्दा शिक्षण. प्रत्येक जिल्ह्यात मुलींची वसतिगृह महत्त्वाचा पॉईंट आहे आणि योग्य आहे. पर्यटन, महत्त्वाच्या ठिकाणांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी एक राष्ट्रीय डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रिड स्थापन करणार. वारसा आणि सांस्कृतिक पर्यटन. लोथल, धोलावीरा, राखीगडा, आदिचनलूर, सारनाथ, हस्तिनापूर, लेह पॅलेससह 15 पुरातत्व स्थळांचा विकास करून आरोह प्रधान सांस्कृतिक पर्यटन स्थळ बनवणार आहे. त्यानंतर खेलो इंडिया मिशन सुरू करण्यात येणार आहे. तिसऱ्या कर्तव्यामधले मुद्दे लक्षात घ्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. चंदन, कोको, काजू आणि किनारी भागात नारळ यासारख्या उच्च मूल्यांच्या पिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. भारत विस्तार हे बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI साधन करण्यात येणार आहे. बघा मुंबईमध्ये कंटेंट क्रिएशन. ओके. आणि कोणत्या उच्च मूल्याच्या पिकांना प्रोत्साहन, ते चंदन, कोको, काजू आणि किनारी ही नावं. ओके. त्यानंतर आता भारत विस्तार काय आहे. भारत विस्तार हे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणण्याच्या संदर्भात आहे. हा स्टार आहे. मला आवडीचा प्रश्न आहे की मला आवडलं म्हणजे परीक्षेला येईल असं वाटते. ओके. दिव्यांगाचे सक्षमीकरण. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विविध कौशल्य योजना राबवणार. त्यानंतर आहे मानसिक आरोग्य आणि अपघात काळजीसाठी वचनबद्ध. उत्तर भारतात निमन्स 2 स्थापन करणार. स्टार करा. आरोग्य विभागाची परीक्षा तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि MPSCमध्ये आता लेखी परीक्षा आहेत त्याच्यासाठी हे पॉईंट लक्षात ठेवावं लागेल. पुढे आहे ईशान्येकडील राज्यावर लक्ष केंद्रित करणे. या राज्यात 5 पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. 4,000 ई-बस गाड्यांसाठी तरतूद. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम येथील बौद्ध सर्किटच्या विकासासाठी तरतूद करण्यात येणार आहे. पुढे बघा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक पॉईंट आहे. 16वा वित्त आयोग. याचा अरविंद पानगडिया हे अध्यक्ष होते. शिफारशीनुसार पुढील 5 वर्षासाठी केंद्रीय करातील
राज्यांचा वाटा 41% राहणार आहे. किती टक्के राहणार आहे 16 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार? 41%. आकडा लक्षात ठेवा, 41%, 41%, 41%. कॅपेक्स टार्गेट वाढ आता मर्यादा 12.2 लाख कोटीवर. केंद्र सरकारला RBIचा 3.16 लाख कोटीचा लाभांश मिळणार. यावर प्रश्न मागच्या वेळेस तरी आला होता, ज्यावेळेस कितीतरी 1 लाख कोटीचा लाभांश डिक्लेअर केलं होतं त्यावेळेस. तर RBIकडून 3.16 लाख कोटीचा लाभांश मिळणार आहे, हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढे गृहमंत्रालयाला 2.55 लाख कोटी रुपयांचा निधी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृहाची उभारणी. रिपीटेड पॉईंट. ठीक आहे. विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक, पण कोणासाठी आणि का? तर बघा, संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवणाऱ्या विमा कंपन्यांसाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74%वरून 100% केलेली आहे. पण अट काय ठेवलेली आहे? संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवणाऱ्या विमा कंपन्यांसाठीच ही जी आहे ती गुंतवणुकीची मर्यादा 74%वरून किती केली? 100%. ग्रामीण क्रेडिट स्कोअर. स्वयंसहाय्यता गट सदस्य आणि ग्रामीण भागातील लोकांच्या पतगरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका ग्रामीण क्रेडिट स्कोअर चौकट विकसित करण्यात येणार आहे. पेन्शन उत्पादन विकास आणि नियामक समन्वयासाठी स्वतंत्र मंच स्थापन करण्यात येणार. संघराज्यवादाला चालना. ओके. पुढे 2025 मध्ये राज्यांचा गुंतवणूक स्नेही निर्देशांक सुरू केला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. ॲक्च्युली 2025 नाही, 2026 पाहिजे. टायपिंग मिस्टेक. जनविश्वास विधेयक 2.0 विविध कायद्यातील 100हून अधिक तरतुदींचे गुन्हेगारीकरण रद्द करण्यासाठी जनविश्वास विधेयक 2.0 मांडले जाणार आहे. कशासाठी केलं जाणार आहे? 100हून अधिक जे गुन्हेगारीकरण रद्द आहे करण्यासाठी. महाराष्ट्राला आर्थिक म्हणजे किती रुपये मिळणार बघा? 98,000 कोटी. कशामुळे? 16व्या वित्त आयोगामुळे. ओके. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10,312 कोटींची वाढ. ठीक आहे. बघा, केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला 2025-26 या वर्षात जवळपास 1 लाख कोटी रुपये मिळतील, अंदाज आकडा दिला आहे. 16 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय करातून राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात 41% निधी. हा जो 41% निधी आहे म्हणजे भारतामध्ये जे काही राज्य आहेत त्या राज्यांना मिळून 15,26,254.58 कोटी रुपये वाटप होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक निधी जी आहे ती उत्तर प्रदेश या राज्याला जाणार आहे. तो निधी 2,68,990 कोटी रुपये असणार आहे. त्यानंतर बिहारला 1,51,831 कोटी रुपये, मध्य प्रदेश राज्याला 1,12,133 कोटी रुपये, पश्चिम बंगाल राज्याला 1,10,119 कोटी रुपये भेटतील. महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीमुळे मिळणार आहेत. प्रस्तावित कॉरिडॉर 7 लक्षात ठेवायचे तुम्हाला. मुंबई ते पुणे महाराष्ट्रासाठी इम्पॉर्टंट आहे. पुणे ते हैदराबाद महाराष्ट्रासाठी इम्पॉर्टंट आहे. 2 कॉरिडॉर महाराष्ट्राच्या संदर्भात आहेत. ओके. त्यानंतर हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी. ओके. महाराष्ट्राला काय मिळाले या अर्थसंकल्पामध्ये? महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 23,778 कोटी रुपयांचा विक्रमी निधी जाहीर झाला. ओके. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत केले जाणार. महत्त्वाचा मुद्दे: नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी आणि रस्ते दुरुस्तीसाठी 15,000 कोटी रुपये मिळणार. त्यानंतर ठळक तरतुदी: प्राप्तिकर रचनेत म्हणजे इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. पुढे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एखाद्या व्यक्तीला दिलेले कोणतेही व्याज आता प्राप्तिकर मुक्त असेल आणि संबंधित TDS रद्द केला जाईल. भारतीय कंपन्यांना भांडवली वस्तू पुरवणाऱ्या अनिवासी भारतीयांना देखील 5 वर्षाच्या कालावधीसाठी प्राप्त कर जे आहे ते सूट मिळेल. ओके. स्टार करा, हे महत्त्वाचं आहे. 5 वर्षाच्या कालावधीसाठी. अर्थमंत्र्यांनी स्त्रोतावर कर संकलन TCS दरामध्ये बदलांचा प्रस्ताव दिला. त्यानुसार परदेशातील टूर पॅकेजच्या विक्रीवरील दर 5% आणि 20%वरून तो किमान 2% पर्यंत कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे जे पर्यटन आहे ना परदेशामध्ये जायला सोपं झालेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. आरोग्य क्षेत्राच्या संदर्भात महत्त्वाचा पॉईंट आहे. आर्थिक तरतूद 1,06,530 कोटी रुपये. आता पेपरामध्ये ॲक्च्युली लक्षात घ्या 1 लाख हा अंदाज एवढा ठोक लक्षातच ठेवा तुम्ही. त्यानंतर आरोग्य सेवा तरतुदीत वाढ 10%, आयुष्यमान तरतुदीत वाढ 5.6% झालेली आहे. त्यानंतर ही भरती नाही, भारतीय पारंपरिक चिकित्सा पद्धत अर्थात आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी घोषणा केलेली आहे. आयुर्वेदातील संशोधनाला बळकटी देण्यासाठी 3 नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याची घोषणा
स्टार करायला किती एम्स आयुर्वेदाच्या संदर्भात उघडण्यात येणार आहेत किंवा सुरू करण्यात येणार आहेत? 3. आरोग्य संशोधनासाठी आर्थिक तरतूद केलेले 4,821.21 कोटी रुपये. राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे 39,390 कोटी रुपये. सरकारने खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून 5 नवीन प्रादेशिक मेडिकल स्थापन करण्याची योजना केलेली आहे. किती आहेत? 5 मेडिकल स्थापन करण्याची, प्रादेशिक मेडिकल स्थापन करण्याची 5. हा आकडा लक्षात ठेवा. त्यानंतर आरोग्याच्या प्रमुख योजनांमधील वाढ बघा कशी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, या अभियानाचा निधी 37,100 कोटीवरून वाढवून 39,390 कोटी रुपये करण्यात आला. आयुष्यमान भारतमध्ये देखील जे गरिबांच्या मोफत उपचारासाठी असलेल्या या योजनेत निधी 5.6% वाढवून 9,500 कोटी रुपये केलेला आहे. आयुष्यमान भारत यावर यापूर्वी परीक्षेला प्रश्न आलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान यावर देखील आलेला आहे, त्यामुळे यावर लक्ष ठेवा. आयुष्यमान भारत नेमके काय आहे असा प्रश्न तो होता. त्यानंतर एम्स दिल्ली देशातील या सर्वोच्च रुग्णालयासाठी 5,500 कोटींची तरतूद केलेली आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी तरतूद 45 कोटीहून 51 कोटी करण्यात आलेली आहे. डिजिटल हेल्थ मिशनसाठीची तरतूद 324 कोटी रुपयावरून 350 कोटी रुपये केलेली आहे. मानसिक आरोग्य बघा, उत्तर भारतातील मानसिक आरोग्य सुविधा मधील तफावत दूर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललेलं आहे. बघा, मानसिक आरोग्य उत्तर भारतात एक प्रगत मानसिक आरोग्य संस्था म्हणून निमहॅन्स 2.0 स्थापन केली जाणार आहे. तसेच रांची आणि तेजपूर हे 2 नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला. रांची आणि तेजपूर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थाचा दर्जा वाढवून त्यांना प्रादेशिक शिखर संस्था बनवली जाईल. हे 2 नावं लक्षात ठेवायचे. ओके, जिथं फॅक्च्युअल डाटा आहे ते आरोग्य संदर्भात लक्षातच ठेवायचे किंवा अर्थसंकल्पासंदर्भात. आता हे इथं सांगत असताना मी आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पण सांगतो आणि ॲक्च्युली ते सर्व सरळ सेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, परंतु स्पेसिफिक जिथं जर विचार केला तिथं त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आरोग्यासाठी ही जी पॉईंट्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये आणीबाणी आणि ट्रॉमा केअर सेंटर उभारून तिथली उपचारांची क्षमता 50% वाढवली जाईल. त्यानंतर 17 औषधे स्वस्त होणार आहेत. कर्करोगावरील उपचारासाठी लागणाऱ्या 17 महत्त्वाच्या औषधावरील बेसिक कस्टम ड्युटी आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे. किती? 17. कोणत्या आजारावरील? कर्करोग. त्यानंतर दुर्मिळ आजार, आणखी 7 जी दुर्मिळ आजारावरील औषधे आणि विशेष आहार यांच्या वैयक्तिक आयातीवरील शुल्क सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. पुढे राष्ट्रीय जनजागृती मोहीम, आरोग्य या क्षेत्राला एक प्रतिष्ठित करिअर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सरकार एक देशव्यापी मोहीम राबवणार आहे. या क्षेत्रातील कामाचे महत्त्व अधोरेखित करून तरुणांना या करिअरकडे आकर्षित करणे याचा हा उद्देश आहे राष्ट्रीय जनजागृती मोहीमची. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे बायोफार्मा. आता मुद्दाम लिहितोय मी, इथं लिहिलेलं असलं तरी शक्ती उपक्रम हे देखील तुम्ही वहीवर लिहा आणि माइंड फिट करा की काय आहे. हा उपक्रम केवळ केंद्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण औषध संशोधन परिसंस्थेला बळ देणार आहे. स्वदेशी औषधे आणि लसींच्या चाचण्यासाठी लागणारा वेळ या जाळ्यामुळे कमी होईल. ओके, बायोफार्मा शक्ती उपक्रम नेमकं काय आहे ते बघू. याचा उद्देश तर लक्षात घ्या, भारताला जागतिक बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. तरतूद 5 वर्षासाठी 10,000 कोटी रुपये आर्थिक तरतूद देखील केलेली आहे. उद्देश काय? देशांतर्गत बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या उत्पादनाला चालना देणे. त्यानंतर आहे पायाभूत सुविधा. 3 नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन होणार आणि 7 विद्यमान संस्थांचा दर्जा सुधारला जाणार. अशा प्रकारची यामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे. 10,023 नवीन जागा केंद्र सरकारने 2025-26 ते 2028-29 कालावधी लक्षात ठेवा. या कालावधीत 10,023 नवीन वैद्यकीय जागा मंजूर केल्या आहेत. यात 5,023 पदवी आणि 5,000 पदव्युत्तर जागांचा समावेश आहे. रोबोटिक सर्जरी आणि AI. प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये रोबोटिक सर्जरी सेंटर आणि AI सक्षम आरोग्य तपासणी केंद्र उभारले जाणार आहेत. पुढे सुपर स्पेशालिटी ब्लॉक्स, कॅन्सर सेंटर्स, ट्रान्सप्लांट युनिट्स आणि नवीन सुपर स्पेशालिटी ब्लॉक्स विकसित करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली. क्लिनिकल ट्रायल्स, देशभरात 1,000हून अधिक मान्यताप्राप्त क्लिनिकल चाचणी स्थळांचे जाळे विणले जाणार. आकडे लक्षात ठेवा बरं का, 1,000हून अधिक. NIPERचा विस्तार. 3
नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन केल्या जातील आणि 7 विद्यमान संस्थांचे आधुनिकीकरण केले जाईल. 5 प्रादेशिक मेडिकल हब देखील सुरू करण्यात येणार आहे. ओके, हे पॉईंट लक्षात ठेवा. पुढे आहे पर्यटनाच्या संदर्भात. देशातील वैद्यकीय पर्यटनाला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. 2026-27चा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने देशात 5 नवीन प्रादेशिक वैद्यकीय हब स्थापन करण्याची योजना प्रस्तावित आहे. आता कुठे आहे का आणि ही येणाऱ्या काळात डिक्लेअर होणार आहे. ओके, परंतु 5 नवीन किती, तर 5 असं लक्षात ठेवा. यावर्षीचा अर्थसंकल्प हा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणारा आहे. भारताला जगाची हेल्थ फॅक्टरी आणि मेडिकल डेस्टिनेशन बनवणे हा यामागील मुख्य उद्देश दिसतो. हे वैद्यकीय हब केवळ रुग्णालय नसून ते एकात्मिक आरोग्य सेवा आणि संकुल म्हणून कार्य करतील. यामध्ये वैद्यकीय उपचार, शिक्षण, संशोधन या तिन्ही सुविधांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. कशामध्ये? जे 5 मेडिकल हब आपण निर्माण करणार आहोत त्यामध्ये. आता काय असतील हे हबची वैशिष्ट्ये? आयुष केंद्रे, पारंपरिक भारतीय उपचार पद्धतीवर भर असणार त्यामध्ये. वैद्यकीय मूल्य पर्यटन सुविधा केंद्र, विदेशी पर्यटकांना उपचारासाठी मार्गदर्शन आणि मदत करणारी केंद्रे. प्रगत पायाभूत सुविधा, रोग निदान, शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि पुनर्वसन यासाठी जागतिक दर्जाची व्यवस्था. रोजगार निर्मिती देखील यामार्फत होईल. या प्रकल्पामुळे डॉक्टर, परिचारिका, निम वैद्यकीय व्यावसायिकासाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. अर्थात ह्या परीक्षा आहे ना एक्झाम घेऊनच भरल्या जातील. जसं ANM, त्यानंतर GNM आणि BSc नर्सिंग. कोणाकोणासाठी लक्षात घ्या. ANM कोर्स ज्याने केला आहे GNM, ओके, परिचारिकाबद्दल बोलतो हां. त्यानंतर BSc नर्सिंग यांचे दिवस चांगले येतील. ओके, ॲक्च्युली ह्यांनी ना उपाशी कधीच मरत नाही हे कोर्स करणारे. आणि ज्यांच्याकडे टॅलेंट असेल ना, इंजेक्शन वगैरे देणं, करणं, उपचार करणं, यांना तर डॉक्टरमध्ये म्हणजे हॉस्पिटलला मागणी असतेच. ओके, ते कधीच उपाशी मरत नाहीत. इतर महत्त्वाच्या घोषणा. आयुष फार्मसीचे आधुनिकीकरण. आयुष औषधालय आणि औषधी चाचणी प्रयोगशाळांची दर्जा सुधारणार. प्रमाणन परिसंस्था औषधांच्या गुणवत्तेसाठी उच्च दर्जाचे प्रमाणीकरण लागू करणार. जामनगर केंद्राचा विस्तार. स्टार करा, लक्षात घ्या. जामनगर येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे, जेणेकरून पुराव्यावर आधारित संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळेल किंवा मिळणार. 3 आयुर्वेदिक एम्स स्थापन करणार. ही लक्षात घ्या. 3 आयुर्वेदिक एम्स स्थापन करणार. किती? 3. पुढे ज्येष्ठांच्या शुश्रूषेसाठी केअर गिव्हर प्रशिक्षण. देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक भक्कम यंत्रणा उभारली जाणार आहे. ओके, त्यासाठी केअर गिव्हर प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. यासाठी नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत विशेष कार्यक्रम राबविला जाईल. ओके, येत्या वर्षभरात 1.5 लाख केअर गिव्हर्स प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणात योग, वेलनेस, वैद्यकीय उपकरणे हाताळण्याचे कौशल्य शिकवले जाईल. म्हणजे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यांना प्रशिक्षित केलं जाईल. एकदा प्रशिक्षण झाल्यानंतर ते कुठे ना कुठे म्हणजे अशा प्रकारे काळजी, आता मोठ्या घरामध्ये असतील किंवा काही ठिकाणी तर पैसा आहे परंतु काळजी घेणारे नाहीत, अशा लोकांना तुमच्या जे लोक आता ही प्रशिक्षित होतील त्यांचा वाटा तिथं असतील किंवा ते तिथं उपचारासाठी किंवा काळजी घेण्यासाठी जातील. जनगणनेसाठी 6,000 कोटींची तरतूद केलेली आहे. आता ही आगामी जनगणना हे 16वी आहे. कधीपासून सुरू होणार आहे? 1 एप्रिल 2026 पासून. ओके, ॲक्च्युली 2021मध्ये व्हायला पाहिजे होती परंतु कोविड आलं त्यामुळं राहिलं. याच्यापूर्वीची जनगणना 15वी होती. नवा आयकर कायदा देखील लागू होणार आहे. तो 1 एप्रिल 2026 पासून. नवीन कर प्रणाली बघा 1 एप्रिल 2026 पासून अंमलबजावणी होणार आहे. ठीक आहे, हेच नवीन कर प्रणाली. ॲक्च्युली एक लक्षात द्या, 12 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर 0 तुम्हाला इन्कम टॅक्स लागेल. पण 12 लाखाच्या पुढे 1 लाख रुपये जरी गेला तरी 1 रुपया जरी गेला उत्पन्न तरी तुम्हाला अशा प्रकारे स्लॅबमध्ये जे आहे ते टॅक्स भरावा लागेल. 0 ते 4 लाखापर्यंत 0, 4 ते 8 लाखापर्यंत 5% आहे आणि 8 ते 12 लाखापर्यंत 10% आणि 12 ते 16 लाखापर्यंत 15% आणि 16 ते 20 लाखापर्यंत 20% आणि 20 ते 24 लाखापर्यंत 25%. ओके, त्यानंतर 24 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 30% तुम्हाला फिक्स टॅक्स भरावा लागेल. श्रीफळाला कृषी धोरणात महत्त्व. मागच्या वेळेस सांगितलं होतं की काजू, बरोबर, त्यानंतर नारळ, 4 वस्तू सांगितल्या होत्या मी तुम्हाला, ते लक्षात ठेवा.
त्यानंतर भारताच्या कृषी धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून श्रीफळ, काजू यासारख्या उच्च मूल्य असलेल्या पिकावर अर्थसंकल्पात भर देण्यात आलेला आहे. सीतारामन यांनी नारळ विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली नारळ प्रोत्साहन योजनेचा प्रस्ताव मांडला. येणाऱ्या काळात यात काय बदल होतो, कसा यांचा स्ट्रक्चर असतं हे कळेलच आपल्याला. उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिला सेमीकंडक्टर डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग पार्कला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आलेली आहे. आता कुठे येईल का आणि हे नंतरचा पॉईंट आहे, परंतु UPमध्ये येणार आहे देशातील पहिला सेमीकंडक्टर डिझाईन. परत एकदा महत्त्वाचा पॉईंट आहे, स्टार करा. हे सेमीकंडक्टर मिशन 1.0ला प्रोत्साहन देईल आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करेल. या व्यतिरिक्त लखनौ येथे AICT बघा, हे स्टार करा लक्षात ठेवा, स्टार करा लक्षात ठेवा. AICT विकसित केली जाईल. तर वाराणसीमध्ये एकात्मिक लॉजिस्टिक हब केले जाईल. 2 शहरं लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, लखनौ आणि दुसरा आहे वाराणसी. वाराणसी येथे एकात्मिक लॉजिस्टिक्स हब, लखनौ येथे AICT. ओके. गेमिंग सेक्टरला देखील मोठं बळ. सरकारने गेमिंग इंडस्ट्रीला भविष्यातील रोजगार निर्मितीचे केंद्र मानले असून 10 लाखाहून अधिक प्रोफेशनल्सला रोजगार आणि गेमिंग आणि क्रिएटिव्ह स्टार्टअपसाठी 10,000 कोटींचे विशेष फंड जाहीर केला आहे. यामुळे भारतातील क्रिएटर इकॉनॉमी आणखीन वेगाने वाढण्याची आहे. ठीक आहे. यूट्यूबवर तुम्हाला माहीत आहे ना कशा प्रकारे यूट्यूबच्या जेव्हा आज करोडो रुपये अब्ज रुपयेपर्यंत गेलेले आहे. जसं आजच्या तारखेला सौरभ जोशी यूट्यूब चॅनल आहे. ओके. काही नसताना काय होतं 2019ला आणि आज काय झालेलं आहे तुम्हाला माहीत आहे, ते जर बघा वाटलं तर तुम्ही. त्यानंतर आहे नोमॅड शुभम, म्हणजे एक उदाहरण सांगतो आहे. 2019मध्ये यांचे व्हिडिओ बघा. नोमॅड शुभम आहे. आणखीन आहेत सुरुवातीच्या काळामध्ये फेमस असणारे यूट्यूबरमध्ये टेक्निकल गुरुजी, त्यानंतर मुंबईकर निखिल. ट्रॅव्हलिंगचे आहेत, काहीतरी रेसिपीचं बी आहे, रेसिपीवर पण आहे, जेवणाचं बनवतात ते बी, मधुरा रेसिपी काहीतरी. असे भरपूर क्रिएटर आज कुठं गेले आहेत त्याचं बघा. त्यानंतर BBK वाईन्स, हे क्रिएटरची पॉवरच आहे. त्यानंतर यूट्यूबवर एज्युकेशनल चॅनलमध्ये बी भरपूर आहेत. जसं चांगले जर यूट्यूब म्हणाल तर तुम्ही इग्नाईट अकॅडमीचं उदाहरण घ्या. त्यानंतर पवन देशपांडे सर घ्या, कपिल काळकेकर सर घ्या, सचिन ढवळे सर घ्या, विठ्ठल कांगणे सर. हे सगळे एज्युकेशन क्षेत्रामध्ये काय आहेत. महेश पाटील सर इंग्लिशचे. ओके. त्यानंतर इंग्लिश 24. असे भरपूर यूट्यूबवर चॅनल आहेत की जे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यात एक क्रिएटरच आहेत. ओके. आणि शेवटी आपलं म्हणजे टर्निंग पॉईंट. आपण अजून सध्या लहान आहोत, बघू येणाऱ्या काळात वाढू त्याला आहे. ओके. पुढे बघा, म्हणजे तुम्ही पण प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत. आणि देश देखील जे आहे ना, हे तुम्हाला क्रिएटर होण्यासाठी मोटिवेट करलेलं आहे. हे आर्थिक संकल्पामध्ये असं तरतूद केलं आहे. येणाऱ्या काळाचा विचार करा तुम्ही. ओके. म्हणजे तुमच्याकडे नॉलेज असेल, तुमच्याकडे जे आवड असेल ते तुम्ही करू शकता. ओके. भारत विस्तार उपक्रम ह्याला स्टार करा आणि ह्याच्यावर फोकस करायचं आहे. कृषी विभाग परीक्षा आणि ग्रामसेवक परीक्षा आणि MPSCच्या सगळ्या परीक्षा. शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म जोडण्यासाठी भारत विस्तार उपक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना किसान कॉल सेंटरची थेट सेवा मिळेल. ओके. त्यानंतर APIच्या मदतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज घरबसल्या मिळेल. शेतीशी संबंधित प्रक्रिया शिकणे आणि सरकारी योजनांचा लाभ कुठपर्यंत पोहोचला हे ट्रॅक करणे अधिक सोपे होणार आहे भारत विस्तारच्या योजनेअंतर्गत. इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड काय आहे बघा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. या फंडाद्वारे कर्जदात्यांना अंशतः क्रेडिट गॅरंटी दिली जाईल, ज्यामुळे खाजगी विकासकांना पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकास व बांधकाम टप्प्यात धोके व्यवस्थापित करण्यास मदत होईल. आता इन्फ्रास्ट्रक्चर नावावरूनच लक्षात येईल की ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आहे. पण काय, या फंडाद्वारे कर्जदात्यांना अंशतः क्रेडिट गॅरंटी दिली जाणार आहे. जे कर्ज आहेत त्यांना क्रेडिट गॅरंटी दिली जाईल. त्यामुळे काय होईल माहिती आहे का, खाजगी विकासक जे आहेत, डेव्हलपर जे असतात खाजगी म्हणजे जे बिल्डर असतात, पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकास आणि बांधकाम टप्प्यात धोके व्यवस्थापित करण्यास यामुळे मदत होईल त्यांच्यासाठी. ओके. सपोर्ट मिळेल त्यांना. सेमीकंडक्टर मिशन 2.0 अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सेमीकंडक्टर उद्योगासाठी सेमीकंडक्टर मिशन 2.0 सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर आहे आता यासाठी 40,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे अभियान प्रामुख्याने देशातील इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि सेमीकंडक्टर इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी सुरू केले जाईल. काय आहे मिशन? भारताचे सेमीकंडक्टर मिशन 1.0ने देशातील सेमीकंडक्टर क्षेत्रातील क्षमतांचा विस्तार केला. त्यावर आधारित आता ISM
2.0 मिशन सुरू होत आहे. ओके, सेमीकंडक्टरच्या संदर्भात. या नवीन मिशन किंवा नव्या मिशन अंतर्गत उपकरणे आणि साहित्य निर्मिती पूर्ण स्टॅक भारतीय बौद्धिक संपदा डिझाईन करणे आणि पुरवठा साखळी मजबूत करणे यावर भर देण्यात येणार आहे. या मिशनमध्ये उद्योग नेतृत्वाखाली संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करून तंत्रज्ञान आणि कौशल्य संपन्न कामगार तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. उद्योग नेतृत्वाखालील संशोधन व प्रशिक्षण केंद्रावर ही भर देण्यात येणार आहे. एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट एंटरप्राइजेस स्टँडिंग कमिटी. बघा, अर्थसंकल्पात देशाच्या सेवा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी उच्चस्तरीय एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट एंटरप्राइजेस स्टँडिंग कमिटी स्थापन केली जाण्याची घोषणा केलेली आहे. कशासाठी केलेली आहे लक्षात घ्या. देशाच्या सेवा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी उच्चस्तरीय एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट एंटरप्राइजेस स्टँडिंग कमिटी. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा. ओके, ही समिती काय करेल बघा. ही समिती विकास, रोजगार निर्मिती आणि निर्यातीच्या संधी असलेल्या उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल आणि भारताला सर्व्हिसेस क्षेत्रात जागतिक नेता बनवण्याचा उद्देश ठरवेल. आता ही पण पॉईंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. MSME चॅम्पियन, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चॅम्पियन म्हणून विकसित करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा समर्पित निधी निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला आहे. कोणाला? सूक्ष्म, लघु आणि मध्यम. बघा, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला, चॅम्पियन म्हणून विकसित करण्यासाठी कितीची तरतूद केलेली आहे? 10,000 कोटी. लक्षात घ्या. MSME हे विकासाचे महत्त्वाचे इंजिन असल्याचे अधोरेखित करत अर्थमंत्र्यांनी इक्विटी सपोर्ट, लिक्विडिटी सपोर्ट, प्रोफेशनल सपोर्ट अशा 3 स्तरीय योजना मांडली. आर्थिक विकासाला वेग देण्याच्या पहिल्या कर्तव्याअंतर्गत 6 क्षेत्रात हस्तक्षेप सुचविण्यात आला असून त्यात चॅम्पियन MSME निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना MSME मदत करण्यासाठी केंद्र सरकार मध्यम श्रेणी 2 आणि लहान श्रेणी 2 शहरामध्ये कॉर्पोरेट मित्राचे विशेष पथक तयार करणार आहे. कॉर्पोरेट मित्र पॉईंट लक्षात ठेवायचा. केंद्र, मध्यम आणि लहान श्रेणी 3 शहरामध्ये, टियर 2 आणि टियर 3 जे सिटीज असतात त्यामध्ये कॉर्पोरेट मित्राचे विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. पुढे आहे ICAI, ICSI आणि ICMI यासारख्या व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून विशेषतः टियर 2 आणि टियर 3 शहरामध्ये कॉर्पोरेट मित्राचे पथक तयार केले जाईल, जे वरच्या ह्याच्यामध्ये मुद्दा आहेच. ओके, हे मान्यता प्राप्त पॅरा प्रोफेशनल MSME कमी खर्चात अनुपालनाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतील. पुढे आहे सरकार. ठीक आहे, काही नाही. ICAI आणि ICSI आणि ICMAI यासारख्या व्यावसायिक संस्थांना अल्पकालीन मॉडेल अभ्यासक्रम आणि व्यावहारिक साधने विकसित करण्याला सहकार्य करणार आहे. कशाला? ह्या MSME चॅम्पियन जे आहेत त्यांना डिक्लेअर करण्यासाठी. ओके, पुढे संरक्षण. संरक्षणाला लई पैसा दिला यावेळेस बरं का, लक्षात घ्या. 7,84,678 कोटी रुपये. ओके, 7 नसेल माझ्या मते, 5 लाख आहे. हे टायपिंग मिस्टेक आहे. ओके, सॉरी, 5 लाख. सुरुवातीचा पेज बघूया आपण. 5,98,000, सॉरी 5,94,000. आता पेपरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. अक्युम्युलेटिव्ह 5 लाखाच्याच पुढेच आहे, 1 लक्षात ठेवा. 7 लाख मात्र नाही. ठीक आहे, सॉरी, मेन पॉईंटकडे येऊ. पूर्व भारतात NIDचा विस्तारित लक्षात घ्या. नॅशनल डिझाईन इन्स्टिट्यूट, NID राष्ट्रीय डिझाईन संस्था स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. कुठे काय नाही हे डिक्लेअर नाही, येणाऱ्या काळात होत असता. या प्रदेशात डिझाईन शिक्षण, सर्जनशील विचार आणि उपक्रम मजबूत करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. एकात्मिक पूर्व किनारपट्टी औद्योगिक मार्गिका विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. या मार्गिकेवरील दळणवळणाची साधने दुर्गापूर येथे एकमेकाशी जोडली जातील. स्टार करा, कुठे जोडला जाणार आहे. एकात्मिक पूर्व किनारपट्टी औद्योगिक मार्गिका विकसित करण्याचा प्रस्ताव असून ती मार्गिकेवरील दळणवळणाची साधने कुठे एकमेकाशी जोडली जातील? दुर्गापूर. आता ह्या दुर्गापूर शहराला लई महत्त्व येते बरं का अशा वेळेस. हे तिथले प्रॉपर्टीचे रेट वाढून जातात. ओके, पर्यटनासाठी तरतूद. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना देशातील पर्यटन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा
डिक्लेअर केला. त्यामध्ये नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रीड हे नाव लक्षात ठेवा ची स्थापना केली आहे आणि 10,000 पर्यटकांच्या मार्गदर्शकासाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम हे या अर्थसंकल्पाचे मुख्य आकर्षण ठरले. ओके, पॉईंट लक्षात ठेवा, 10,000 पर्यटकांना मार्गदर्शन. देशातील निसर्ग पर्यटनाला रेल्वेच्या माध्यमातून जोडण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रस्तावांची घोषणा केली आहे. पर्यटकांना महत्त्वाचे निसर्ग सौंदर्य जवळून अनुभवता यावे यासाठी विशेष रेल्वे मार्गांची जाळी विणली जाणार. रेल्वे लाईन येणारच. सांस्कृतिक वारसाचे डिजिटल संकलन. बघा, देशातील सर्व सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाच्या ठिकाणांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी सरकारने कोणता प्रस्ताव मांडलेला आहे? तर नाव लक्षात ठेवायचं, नॅशनल डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रीड. हे नावं लक्षात ठेवायचं बरं तुम्हाला. यामुळे पर्यटकांना भारतातील ऐतिहासिक स्थळांची माहिती एका क्लिकवर मिळेल. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी हे पण लक्षात ठेवायचे आहे. पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि परकीय निचलन मिळवण्यासाठी सरकारने नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे रूपांतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये करण्याचं जाहीर केलेलं आहे. ही संस्था जी आहे ना, शिक्षण क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल. पुरातत्व स्थळांचा विकास. भारतातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा नवा अनुभव देण्यासाठी 15 प्रमुख पुरातत्व स्थळांचा विकास केला जाईल. त्याची काही नावं त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये लोथल आहे, पुढे धोलावीरा, राखीगड, हडप्पा संस्कृती. धोलावीरा माहिती आहे तुम्हाला, गुजरातमध्ये आहे, गुजरात. तिथंच धोलावीरा आणि कच्छ हे रोड ऑफ हेवन जाते, नंबर 1 आहे. ओके, ठीक आहे. सारनाथ, हस्तिनापूर, लेह पॅलेस, ओके, लडाख. या ठिकाणी पर्यटकासाठी चालना देण्यासाठी स्वतंत्र मार्ग, कथाकथन, तंत्रज्ञान आणि अद्ययावत मार्गदर्शक सुविधा उपलब्ध केली जाणार आहेत. हिमालय राज्यासाठी माउंटन ट्रेल्स. आता हिमाचल प्रदेश असेल की उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये निसर्गाचा समतोल राखत पर्यावरणपूरक माउंटेन ट्रेल्स विकसित केले जातील. यामुळे गिर्यारोहण आणि निसर्ग पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. मार्गदर्शकासाठी कौशल्य विकास. पर्यटकांना दर्जेदार अनुभव मिळावा यासाठी सरकारने एक पथदर्शी योजना सुरू केली. त्यामध्ये 10,000 गाईड्सना प्रशिक्षण, म्हणजे 20 महत्त्वाच्या पर्यटन स्थळावरील 10,000 गाईड्सना IIMच्या सहकार्याने 12 आठवड्यांचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. हिमालय राज्यामध्ये सिनिक ट्रेन सेवा. हिमालयातील उंच डोंगररांग आणि बर्फाच्छादित शिखरांचा आनंद घेण्यासाठी रेल्वेवर आधारित पर्यटनावर भर देण्यात आला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये विशेष माउंटन सिनिक रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. कोणत्या 2 राज्यामध्ये लक्षात ठेवा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. आणि माउंटन जी ट्रेल्स आहेत ते त्यानंतर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये. काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी अशाच प्रकारचे रेल्वे मार्ग देखील सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम घाट आणि पूर्व घाटाचा समावेश. निसर्गप्रेमींचे आकर्षण असलेल्या दक्षिण आणि पश्चिम भारतासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहेत. त्यामध्ये बघा, पश्चिम घाट महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पसरलेल्या निसर्गरम्य पश्चिम घाटातील निवडक भागात पर्यटनासाठी विशेष रेल्वे मार्ग नियोजित करण्यात येणार आहे. अराकू व्हॅली. पूर्व घाटातील प्रसिद्ध अराकू व्हॅलीमध्येही अशाच प्रकारची रेल्वे सेवा विस्तारली जाणार आहे. पुढे किनारपट्टीवर टर्टल ट्रेल्स. आता टर्टल म्हणजे कासव. समुद्री कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध असलेल्या किनारपट्टीच्या भागामध्ये टर्टल ट्रेल्स विकसित केले जातील. यामध्ये कोणत्या राज्याचा समावेश आहे? ओडिसा, कर्नाटक आणि केरळ. उद्देश कासवांच्या घरट्यांच्या ठिकाणांचे संरक्षण करणे आणि पर्यटकांना पर्यावरणाचे नुकसान न करता हे निसर्गचक्र पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. पुढे पुलिकट झाले, पुलिकत सरोवराचा विकास करणे. तर त्यामध्ये पक्षी निरीक्षकासाठी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमेवर असलेल्या पुलिकत सरोवर जे आहे त्याच्याभोवती विशेष बर्ड वॉचिंग ट्रेल्स तयार केले जाणार आहे. वैशिष्ट्य काय असेल याचं? येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा आणि मार्ग विकसित केले जातील. बौद्ध केंद्र देखील डेव्हलप केले जाणार आहे. 5 पूर्वोदय राज्यामध्ये 5 पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल आणि 4,000 गाड्यांची तरतूद केली जाईल. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात बौद्ध केंद्र विकसित करण्यासाठी योजना त्यांनी तयार केली आहे. या योजनेअंतर्गत मंदिरे आणि मठ यांचे जतन, धर्मशाळा, दळणवळण सुविधा आणि यात्रेकरूंसाठीच्या सोयी विकसित करणे इत्यादी कामे केली जातील. आता महिलांसाठी तरतूद लक्षात घ्या. लखपती दिदीला अधिक सक्षम केलेलं आहे. लखपती दिदीवर परीक्षेत प्रश्न आलेला आहे बरं का. ही योजना जे अधिक सक्षम करण्यात आलं आहे आणि आता फक्त ते कर्ज देण्यावर नाही तर महिलांना उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्यावर या योजनेअंतर्गत फोकस केलं जाणार आहे. हे साध्य करण्यासाठी ड्रोन हाताळणी, प्लंबिंग,
आणि LED बल्ब उत्पादन यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. लखपती दिदी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 1 कोटीहून अधिक महिलांना सक्षम केले असून हे उद्दिष्ट 3 कोटीपर्यंत नेण्याचे सरकारचे ध्येय आहे. ठीक आहे, आकडा लक्षात ठेवायचा आहे. लखपती दिदीचा आता टार्गेट किती कोटीपर्यंत महिलांचं आहे तर 3 कोटी. त्यानंतर आहे सरकारने महिलांच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती राष्ट्रीय योजनेसाठी 3,605 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मिशन शक्ती योजनेसाठी 3,600 कोटी रुपयाची तरतूद केलेली हे पण लक्षात ठेवा. कशासाठी? महिलांच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी. लखपती दिदी योजनेच्या यशातून प्रेरणा घेऊन स्वयंसहायता उद्योजक, सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर्स बाजार स्थापन केले जातील. यामध्ये सुधारित आणि नाविन्यपूर्ण वित्त सहाय्य योजनाद्वारे क्लस्टर स्तरावरील महिलांच्या अंतर्गत स्वयंसहायता गटांच्या मालकीची किरकोळ विक्री केंद्रे उभारले जातील. सी-मार्ट हे स्टार करा, लक्षात ठेवा. ग्रामीण भागातील महिला उद्योगासाठी सी-मार्ट्स ही किरकोळ विक्रीचे दुकान, रिटेल आउटलेट स्थापन करेल. इथे ग्रामीण राहिले अशी घोषणा सीतारामन यांनी केली. ग्रामीण महिला उद्योजक आणि बचत गटांनी बनवलेली उत्पादने थेट बाजारात आणणे हा त्यांचा उद्देश. सी-मार्ट महिलांच्या सामुदायिक मालकीचे असेल आणि त्यांचे व्यवस्थापन पूर्णपणे कोणाकडे असेल? महिलाकडे असेल. त्यासाठी 53.2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सॉरी, ही चुकीचं आहे. आकडा मी सांगतो PYQ ज्यावेळेस MCQ घेऊ त्यावेळेस. फक्त सी-मार्ट काय आहे लक्षात ठेवा. सी-मार्ट म्हणजे स्वयंसेवी उद्योजकांचे सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर किरकोळ विक्रीचे दुकान. मिशन शक्तीसाठी हे परत रिपीट झालेलं आहे. स्टेम काय आहे बघा, विज्ञान तंत्रज्ञानाशी निगडीत किंवा शिक्षणाशी निगडीत हे स्टेम प्रकल्प आहे. स्टेम, S फॉर सायन्स, T फॉर टेक्नॉलॉजी, E फॉर इंजिनिअरिंग, आणि M फॉर मॅथमॅटिक्स. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय. त्यामध्ये स्टेम हे जी क्षेत्रात जे आहे महिलांचा सशक्त सहभाग वाढवण्यासाठी विशेष निधी निर्माण केला जाईल, ज्यामुळे मुलींना स्टेम शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल आणि पुरुष स्त्री दर कमी होईल. शिक्षणाच्या नव्या संधीमुळे महिलांना काय होईल? सशक्त होण्याचा मार्ग खुला होईल आणि स्टेम क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर एक मजबूत स्थान मिळेल. थोडक्यात अर्थसंकल्प बघा, आरोग्यामध्ये 5 मेडिकल हब सुरू करण्यात, 3 नवे आयुर्वेद संस्था. त्यानंतर अपघात विमा ही करमुक्त. पर्यटनामध्ये काय 15 पुरातत्व स्थळे चैतन्यशील सांस्कृतिक स्थळे म्हणून विकसित करण्याचे प्रस्तावित, स्टार करा. शिक्षण, प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह, 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालय. कंटेंट क्रिएटर लॅब. कंटेंट क्रिएटर लॅब लक्षात ठेवा. कुठं? मुंबईला. महिलाच्या संदर्भात. सी-मार्ट महिला उद्योगासाठी. वर्किंग वुमेन हॉस्टेल. 2 पॉईंट लक्षात ठेवा. खेलो इंडिया मिशनची व्याप्ती वाढवली. उच्च दर्जाचे प्रशिक्षक तसेच सहाय्यक घडवणार. खेळाच्या प्रोत्साहनासाठी स्पर्धा लीगचे संयोजन. NRI अनिवासी भारतासाठी भारतासाठी स्थावर मालमत्तेच्या TDS मध्ये कपात, वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा दुप्पट. अघोषित संपत्ती, स्वैच्छिक अनुपालनास प्रोत्साहन म्हणून अघोषित परकीय उत्पन्न किंवा मालमत्ता जाहीर करण्यासाठी विशेष योजना. लाभार्थ्यांना कारवाईतून सूट. दुर्मिळ भूखनिजासाठी 4 राज्यात विशेष कॉरिडॉर आणि खनिज प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्रीच्या आयात शुल्कात सूट. अशा प्रकारचे हे पॉईंट आहेत. आता न्यायालय भरतीसाठी हिजिकीचं पुस्तक घ्या. कपिल सर आणि पवन सर यांच्यासह हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्यांना संगणकाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे 10 मार्कासाठी. बाकी हायकोर्ट आणि लिपिकसाठी काही जास्त फी नाही, 99 ते 51 रुपयेमध्ये आहे. जास्त काही सांगणार नाही. MCQ मात्र व्यवस्थित आपण अभ्यास करूया. थेरी तर अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला MCQचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे आहे थोडंसं बोरिंग असते, परंतु नाईलाज असतो. यश मिळवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागतील. चला, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.